आज आपण हॉटेल स्टाईल मटर पनीर बनवतोय। मटर पनीर म्हटलं की अगदी तोंडाला पाणी सुटतं, तेवढीच ती चमचमीत आणि ग्रेव्हीदार अशी आज आपण भाजी बनवणार आहे। त्यासाठी तुम्हाला रेसिपी मात्र शेवटपर्यंत बघायची आहे। नमस्कार, मी सपनास इंडियन फूड्स कुकिंग रेसिपीमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते। आज आपण मटर पनीर बनवतोय। मटर पनीर बनवण्यासाठी इथं मी पावशेर एवढं पनीर घेतलेलं आहे। पनीर कट करताना मी बारीक असे चौकोनी तुकडे केलेले आहेत पनीरचे। जर तुम्हाला पनीरचे मोठे स्लाइस पाहिजे असेल तर तुम्ही त्या आकारामध्ये कट करा। आता पनीरच्या भाजीसाठी जे वाटण लागतं त्या वाटणामध्ये 4 विलायची, 7 काजू घेतलेले आहेत। टोमॅटो मधल्या बिया काढून घ्यायच्या, म्हणजे भाजी कमी आंबट होते म्हणून मी इथं टोमॅटो मधल्या बिया काढून घेतलेल्या आहेत। 2 टोमॅटो चिरून घेतलेले आहेत। 2 मीडियम साईजचे कांदे चिरून घेतलेले आहेत। कुकरच्या टोपामध्ये लावून कुकरच्या आता आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहे। इथं आपण कुकरच्या 2 शिट्ट्या काढून ते पूर्ण शिजवून घेतलेलं आहे। नंतर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची एक आपल्याला बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे। नंतर मग ती आपण भाजीमध्ये घालणार आहे। भाजीसाठी पनीर आता आपण परतून घेणार आहे। त्यासाठी इथं पातेल्यामध्ये 1 चमचा एवढं तेल ओतून घेतलेलं आहे। अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घालून घेतलेले आहे आणि जे पनीरचे आपण तुकडे करून घेतले होते ना, ते तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये थोडेसे आपण मिक्स करून घेतोय। नंतर मग त्यावरती पनीरला एक छान अशी टेस्ट येण्यासाठी कसुरी मेथी घालायची, त्यामुळे टेस्ट पनीरला छान येते। थोडीशी हळद कलरला आणि थोडंसं अर्धा मिनिट एवढंच आता आपण पनीर इथं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये मिक्स करतोय। नंतर त्यावरती पनीरला एक छान चव येण्यासाठी थोडंसं पनीरवरती मीठ घालून घ्यायचं, त्यामुळे पनीरला छान एक चव येते। नंतर एक आपण मिनिटभर नाही पनीर चांगलं तेलामध्ये आणि मसाल्यामध्ये परतून घेऊन इथं ताटामध्ये पनीर काढून घेतलेलं आहे। त्याच पातेल्यामध्ये 1 पळी एवढा आपण तेल घालून घेतलेला आहे। घरचा मसाला 1 चमचा एवढा घालून घ्यायचा। नंतर थोडीशी हळद पावडर घालून घ्यायची, थोडा हिंगही घालून घेतलेला आहे। नंतर मसाले तेलामध्ये आपण मिक्स करून घेतलेला आहे। गॅसची फ्लेम लो ठेवायची। मसाले थोडेसे तेलामध्ये भाजून घ्यायचे। त्यामध्ये जे आपण पेस्ट तयार केली होती ना, कांदा, टोमॅटो आणि काजू विलायचीची जी पेस्ट तयार केली होती ना, ती घालून चमच्याने मिक्स करून घ्यायची मसाल्यामध्ये। गॅसची फ्लेम इथं लो ठेवून आता हे आपण ग्रेव्ही ना मसाल्यामध्ये तेल सुटेपर्यंत भाजून घेतलेली आहे। इथं बघा तेल छान असं सुटलेलं आहे। नंतर मग त्यामध्ये 1 वाटी एवढा आपण वाटाणा घालून घेतलेला आहे। वाटाणा आता ग्रेव्हीमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा। वाटाणा आपल्याला ग्रेव्हीमध्ये शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसची फ्लेम इथं आपण लो केलेली आहे। 5 मिनिट तेल सुटेपर्यंत ग्रेव्ही आपण शिजवून घेतलेली आहे। ग्रेव्हीला छान असं तेल सुटल्यानंतर मगच त्यामध्ये इथं आपण 1 चमचा एवढा साई घालून घेत आहे। जर तुम्हाला इथं अमूलची जी क्रीम येते ना, ती सुद्धा तुम्ही घालू शकता भाजीमध्ये। इथं आपण 1 चमचा घरामधली साई घालून घेतलेली आहे। साईला थोडीशी भाजीची वाफ लागू द्यायची आणि नंतरच साई आपण ना भाजीमध्ये मिक्स करून घ्यायची। लगेच मिक्स केले तर काय होतं, भाजी फुटते, त्यामुळे थोडीशी साईला वाफ लागू द्या आणि मगच मिक्स करा। नंतर इथं आपण भाजी तेल सुटेपर्यंत शिजवून घेतलेली आहे। जेवढी तुम्हाला ग्रेव्ही पाहिजे तेवढंच ह्यामध्ये पाणी वतून घ्यायचं आहे। इथं आपण पाणी वतताना एकदम गरम करून घेतलेलं पाणी वतून घेतलेलं आहे। भाजीमध्ये घालताना गरम करून घेतलेलंच पाणी घालून घ्यायचं, तरच आपली भाजी छान अशी मिळून येते। आता आपण त्यामध्ये इथं पनीर जे भाजून घेतलेलं आहे ना, ते घालून घेणार आहे भाजीमध्ये। नंतर मग चमच्याने आपण मिक्स करून घ्यायचं। चमच्याने मिक्स करून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम लो ठेवून तेल सुटेपर्यंत इथं आपण भाजी चांगली शिजवून घेतलेली आहे। नंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे। भाजीमध्ये मीठ घालताना आपल्याला भाजी तयार झाल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं आहे, कारण आपण त्यामध्ये साई वापरलेली आहे। साई वापरली की भाजीमध्ये भाजी शिजल्यानंतरच मीठ घालून घ्यायचं, नाहीतर भाजी काय होतं, फुटते। त्यामुळे इथं आपण मीठ शेवटला घालून घेतलेलं आहे। नंतर कोथिंबीर घालून कसुरी मेथी ही घातलेली आहे। छान असं आपलं मटर पनीर तयार झालेलं आहे। मस्त अगदी मटर पनीर आपलं तयार झालेलं आहे। ग्रेव्हीदार अशी भाजी तयार होते, तेवढीच ती खायला सुद्धा खूप टेस्टला लागते। जर तुम्हाला ही चपाती बरोबर खायची असेल तर तुम्ही चपाती बरोबर पण खाऊ शकता, किंवा नान बरोबर किंवा रोटी बरोबर खायची असेल तरी पण तुम्ही खाऊ शकता। जर व्हिडिओ आवडलं तर व्हिडिओला नक्की
लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा. भेटूया अशाच एक नवीन आणि छानशा रेसिपीमध्ये. धन्यवाद.